माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हटले जाते। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूचे एक रूपच आहे। पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो। रथसप्तमी, ज्याला सूर्य जयंती, माघा सप्तमी किंवा सूर्य महोत्सव म्हणूनही ओळखले जाते, हा सूर्यदेवाला समर्पित केलेला एक उत्साही हिंदू सण आहे, जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी हा सण सूर्याचा प्रतिकात्मक वाढदिवस म्हणून चिन्हांकित करतो आणि त्याचा ज्ञान आणि ऊर्जेचा प्रवाह साजरा करतो। यंदा 4 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी रथसप्तमी हा सण साजरा केला जाणार आहे। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तात सूर्योदयापूर्वीच उठावे। त्यानंतर उगवत्या सूर्याला नमस्कार केले जाते। स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून आणि सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते। मंडळी, आपली भारतीय संस्कृती सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते। त्या अनुषंगाने सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो। सर्व संख्यांमध्ये 7 या अंकाचे महत्त्व विशेष आहे। 7 या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबरच सत्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते। सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो। या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात। रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या अतिसूक्ष्म सूर्यतत्वाच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात। मंडळी, रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे। उत्तरायण म्हणजे काय, तर उत्तरायण म्हणजे दक्षिणेकडून मार्गक्रमण करणे। उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो। श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत, अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते। रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतूत समीप आल्याचा सूचक आहे। रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या चुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती उतू जाईपर्यंत शिजवतात। त्यात ती खीर जळतेही। अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो। वर्षाचे सर्व दिवस काही सारखेच आनंद देणारे असत नाहीत। काही दिवस जळके अन्न खाऊनही काढावे लागते, तर त्याची सिद्धता हवी याची आठवण करून देणारा हा सण आहे। आपली भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यात सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे। सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते। उपासनेमुळे मूर्ती जागृत होते तशी ही आहे। सूर्य उपासनेमुळे जीवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते। चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते। सूर्याच्या उपासनेने सात्विकता ग्रहण करण्याची क्षमता 30% आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता 20% वाढते। सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले तरीही तो प्रसन्न होतो। त्याचे दर्शन घेणे हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे। उगवता सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते आणि नेत्रज्योत अधिक प्रबळ होते। पंचतत्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे। योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे। त्यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो। किमान 20 वर्षे रोज नित्यनेमाने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते। सूर्यनमस्कारामुळे शरीरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ सहाय्य होते। मंडळी, सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथाची गती आवश्यकतेप्रमाणे बदलते। सूर्यदेवताच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो। रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे। त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेज तत्व हे आजूबाजूला 30% प्रक्षेपित होत असते। श्री विष्णूच्या कृपाशीर्वादामुळे आणि तेज तत्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षक कवच निर्माण झालेले असते। त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्ती अडथळा आणू शकत नाहीत।
सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते। रथ हे तिचे वाहनच आहे। देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्त होते, तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे। त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते। रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर 7 घोड्यांच्या सूर्यनारायणाचा रथ अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात। सूर्यनारायणाची पूजा करतात। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एक बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवले जाते, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात। त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात। मंडळी, अरुण हा सूर्याचा सारथी आहे। त्याच्यात सूर्याचे 40% गुण आहेत। तो केवळ एकाच डोळ्याने पाहू शकतो। एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात। सूर्य उपासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते। रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान 12 वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण आणि अर्घ्य द्यावे। भारतात विविध प्रांतात रथसप्तमीला जयंती सप्तमी, मंदार सप्तमी, भास्कर सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी, पुत्र सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणूनही गौरविले गेलेले आहे।